पोट साफ होत नाहीये आणि कॉन्स्टिपेशन कायमस्वरूपी कसं ठीक करायचं या विषयावरती आपण चर्चा करतोय. त्याच्यातला इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करता आलंय का नाही. स्ट्रेस जर खूप जास्त असेल तर त्याचा सुद्धा गट मायक्रोबायोमवरती खूप नेगेटिव्ह इफेक्ट पडतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात. मॅग्नेशियम खूप डिप्लीट होतं त्याच्यामुळे. तर हे स्ट्रेस मॅनेजमेंट आपल्याला करता आली पाहिजे. त्याच्यासाठी डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत, मेडिटेशन आहेत. स्पिरिच्युअल अवेकनिंगसाठी बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. पुस्तकं वाचू शकता, सेल्फ लव्ह करू शकता. आता याच्यावरती करायचं म्हटलं तर व्हिडिओजची सिरीज तयार होईल, पण सध्या आपण थोडक्यात चर्चा करतो की काय काय करू शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंट बरोबर डिप्लीट झालेलं जे मॅग्नेशियम आहे स्ट्रेसमुळे ते सुद्धा आपल्याला रिप्लेनिश करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मॅग्नेशियमचे सोर्सेस आपण शोधले पाहिजेत. मॅग्नेशियम ग्लायसिनेट तुम्हाला मिळू शकतं ओव्हर द काउंटर. आणि याच्या व्यतिरिक्त फूडमधून घ्यायचं म्हटलं तर पालक, चिया सीड्स आणि पंपकिन सीड्स हे फुल ऑफ मॅग्नेशियम आहेत. मॅग्नेशियम हे एक ट्रेस मिनरल आहे जे आपल्याला पोट साफ होण्यासाठी खूप मदत करणार आहे, कारण की याच्यामुळं इंटेस्टाईनची जी चाल आहे, बॉवेल मुवमेंट आहे ती इम्प्रूव्ह होते, मेंटेन होते आणि कॉन्स्टिपेशन रिलीव्ह व्हायला याची खूप मदत होते.